वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराला आम्ही बघतो आहे। काल आम्ही बघितलं की आत्मा क्षणभंगुरतेच्या कथनामध्येही योग्य रीतीने आकलित होऊ शकत नाही, किंवा नित्य कुटस्थपणा जर आत्म्यात मांडला तरीही वस्तुतत्वाचं यथार्थ स्वरूप समजू शकत नाही। अनेकांत पद्धतीने स्याद्वादाच्या माध्यमातूनच आम्हाला वस्तू व्यवस्था जाणून घ्यावी लागते। जाणून घेतलं आम्ही सर्व विकल्पांच्या माध्यमातून, परंतु त्याच्याही पुढे आम्हाला जायचं आहे, कारण जाणण्याच्या कक्षेपर्यंत न थांबता आम्हाला अनुभवाच्या प्रांतात जायचं आहे। आणि हा अनुभव जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर हे जे सगळे ज्ञानाने आम्ही ग्रहण केलेले विकल्प आहे, या विकल्पांच्या अतीत आम्हाला अनुभव घ्यायचा आहे। म्हणजे हे सगळे विकल्प विराम पाहून एक अखंड अभेद एक अशा आत्मतत्वामध्ये तल्लीन होण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करायचा आहे। जीव कथंचित नित्य आहे, या दृष्टीने तो कर्ता आहे, तोच भोक्ता पण म्हटला गेला। कर्ता भोक्ता याच्यामध्ये अभेद पण मांडला गेला आणि पर्याय अपेक्षेने कर्ता आणि भोक्ता यामध्ये भेद पण केला। पण हे सगळे सगळे विकल्प आहे। क्षणभंगुरतेचा विकल्प आहे, नित्यतेचा विकल्प आहे। या सगळ्या विकल्पांना सोडून आम्हाला आत्मानुभवामध्ये रममाण व्हायचं आहे। हे सगळे विकल्प आम्हाला आत्म्यानुभवामध्ये रममाण होण्यासाठी उपयोगी आहे, पण तरीही त्याला सोडणं गरजेचं आहे। उदाहरण आम्ही बघू शकतो की आम्हाला जर एखादी नदी पार करायची आहे, नदी पार करायची असेल तर आम्हाला होडीचा आसरा घ्यावा लागतो, होडीमध्ये बसावं लागतं। पण किनारा आल्यानंतर होडीचा त्याग करून उतरावं पण लागतं। त्याप्रमाणे वस्तू व्यवस्था जाणण्यासाठी या सर्व विकल्पांची गरज आहे। हे सगळ्या विकल्पातून वस्तू कशी आहे हे ज्ञात करून घ्यायचं आहे, पण शेवटी हे विकल्प पण सोडून आम्हाला आत्मरमणता ही सर्वश्रेष्ठ हवी आहे। आचार्य म्हणतात की यथार्थ शुद्ध आत्म्याचे संवेदन आपल्याला करायचं आहे। आत्मा कार्य आहे की नाही, कर्ता आहे की नाही, किंवा कर्ता भोक्ता दोन्ही आहे तर कोणत्या अपेक्षेने, किंवा न करता आहे न भोगता आहे तर ते कशाच्या आधारावर। अशा विविध नयांच्या माध्यमातून अनेक विकल्प आम्ही करतो, परंतु हे सर्व असू देत, परंतु सर्व विकल्पांनी वस्तू स्वरूपाचा परिचय तर आम्हाला झालेला आहे, पण यांनी अनुभूती होत नाही। अनुभूती तर त्रिकाली स्वरूपाला अभेद रूपाने आम्हाला जाणता यायला पाहिजे। विविध नयांनी नाना विकल्प होतील, त्यामुळे वस्तू स्वरूप कळतं, युक्तिपूर्वक सिद्धी होते, पण प्रयोजन शुद्ध चैतन्य परिणतीनी ओतप्रोत जे शुद्ध तत्व त्याचं संवेदन करणं हे आहे। आणि म्हणून आचार्य म्हणतात की चैतन्य चमत्काराने परिपूर्ण चैतन्य परिणती रूप एकाकार आत्म्याचाच आम्हाला प्रकाश प्राप्त हो। मतितार्थ निर्विकल्प अनुभव हाच आमच्यासाठी उपादेय आहे,
आणि समस्त विकल्प आमच्यासाठी अप्रयोजनीय आहे, हे आहे. एक में अनेक है, अनेक ही में एक है सो, एक न अनेक कछु कहो न परतु है. करता अकरता है, भोगता अभोगता है. उपजे न उपजत, मुए न मरतु है. बोलत विचारत न बोले, न विचारे कछु. भेख को न भाजन पै, भेक सो धरतु हो. ऐसो प्रभु चेतन अचेतन की संगति सो, उलट पलट नटबाजी सु करतु है. नटबाजी विकल्प दशा, नाही अनुभव जोग. केवल अनुभव करण को, निरविकल्प उपजोग. म्हणून आत्मसंवेदन हे विकल्पातीत असणार आहे. ही गोष्ट आम्ही कालपर्यंत पाहिली. आता सांगतात की कर्ता कर्मभेद हे व्यवहार दृष्टीने आहे, निश्चयाने तर एकरूप वस्तुतत्वच आम्हाला बघायचं आहे. कलश नंबर 210. व्यावहारिक दृशेव केवलम, कर्तृकर्म च विभिन्नामिष्यते. निश्चयेन यदि वस्तु चिन्त्यते, कर्तृकर्म च सदैकमिष्यते. व्यवहाराच्या दृष्टीनेच केवळ कर्ता कर्म भिन्न मानल्या जातात. भिन्न कर्ता कर्म संबंध हा असद्भूत व्यवहार नयाचा प्रकार आहे. जर दोन द्रव्यामध्ये आम्ही कर्ता कर्म संबंध मानत असू तर हा त्या ठिकाणी अप्रयोजनीय आहे, अभूतार्थ आहे, असद्भूत आहे, म्हणजे सत्यार्थ नाही. जसं सुवर्णकारांनी दागिना केला, सुवर्णकार करता आणि दागिना हे कर्म असा जिथे संबंध आहे त्या ठिकाणी तो असद्भूत आहे, असत्यार्थ आहे, समीचीन संबंध नाही. आणि जेव्हा निश्चयाने वस्तू स्वरूपाचा विचार करण्यात येतो तेव्हा कर्ता आणि कर्म सदैव एकच मानण्यात येतं. आणि जेव्हा वस्तू स्वरूप आम्ही बघतो तेव्हा कार्य कुठून झालं हा जर आम्ही खरा कार्यकारण संबंध कर्ता कर्म संबंध पाहिला तर त्या द्रव्याचं जे आधीची पर्याय आहे ती कारणाची पर्याय म्हटल्या जाते आणि नंतरची पर्याय ही कार्याची म्हटल्या जाते. म्हणजे कर्ता कर्म संबंध एक द्रव्याश्रित मानावा लागतो. व्यवहार नाही हा पराश्रित पर्यायाश्रित असल्यामुळे तेथे भेदच दृग्गोचर होतात. आणि निश्चय नाही हा द्रव्याश्रित असल्यामुळे अभेदच दिसतो. म्हणून व्यवहाराने कर्ता कर्माचा भेद असून निश्चयाने अभेद आहे. म्हणजे व्यवहाराने भिन्न द्रव्यामध्ये कर्तृकर्मत्व मानल्या जाते, पण निश्चयाने मात्र एकाच द्रव्यामध्ये ही कर्तृकर्म व्यवस्था घटित होते. आम्ही ज्या वेळेला व्यवहारामध्ये वार्तालाप करतो त्यावेळेला आम्ही म्हणतो की हे कर्म आहे आणि हा त्याचा कर्ता आहे. म्हणजे दोन वस्तूंमध्ये आम्ही कर्ता कर्म संबंध दाखवितो आणि असा हा कर्ता कर्म संबंध व्यवहाराने भिन्न भिन्न दोन पदार्थांमध्ये दाखविल्या जातो. जसा आत्ता सुवर्णकाराचं उदाहरण सांगितलं, अनेक उदाहरणं आपल्याला बघता येईल. जसं कपडा हे जर कार्य आम्ही मांडलं तर विणकर हा त्याचा कर्ता होईल. असे व्यवहारी लोकांचे निमित्त सापेक्ष कथन असते. पण जेव्हा निश्चयाने आम्ही विचार करतो तेव्हा कर्ता कर्मभाव दोन पदार्थात नसून एकाच पदार्थात घटित होते. जसं वस्त्र हे समजा आम्ही कार्य मांडलं म्हणजे ते कर्म आहे असं मांडलं तर त्याचा कर्ता कोण? तर ते वस्त्र ज्यापासून बनलेला आहे
असा धागा म्हणजे सूत, कापूस किंवा जर आर्टिफिशियल काही धागा असेल तर तो धागा त्याचा कर्ता म्हटल्या जातो. म्हणजे जी वस्तू कार्यरूपाने परिणत होते तीच वास्तविकतः त्याचं कारण म्हटल्या जातं, कर्म म्हटल्या जातं. असं हे उपादान सापेक्ष निश्चयनयाचं कथन आहे. व्यवहार दोन गोष्टींमधला संबंध दाखवितो, त्याचे कर्ते पण दुसरीकडे देतो, पण निश्चय मात्र हे कर्तृत्व मान्य करत नाही. जिथे व्याप्य व्यापक संबंध आहे त्याच ठिकाणी तो हा कर्ता कर्म संबंध देखील मांडतो. म्हणून वस्तू व्यवस्थेत दोन दृष्टिकोन आहे आणि ते परस्पर विरोधी वाटतात. म्हणजे एक व्यवहाराचाही दृष्टिकोन आहे, एक निश्चयाचाही दृष्टिकोन आहे. मग आता हे विरोधी पण वाटतात, मग यात योग्य काय? तर एका दृष्टीने पाहिलं तर आम्ही दोन्ही दृष्टिकोन यथार्थ आहे. निश्चयने वस्तूच्या यथार्थ स्वरूपाला बघतो, तर व्यवहार संयोग बघतो. व्यवहाराचं प्रयोजन संयोगाचं कथन करणं हे आहे. वस्तू अनेकांतात्मक आहे, त्यामुळे दोन्ही नयानी प्रामाणिक वस्तू आहे. द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक दोन नय वस्तूची एकरूपता, अनेकरूपता, अभेद, भेद सिद्ध करते. मुळातच वस्तू दोन प्रकारची सत्ता आहे. विविध दृष्टीने बघितल्यानंतर पदार्थ भिन्न भिन्न रूप दिसतो, पण जर दृष्टी हटवून आम्ही बघितलं तर वस्तूमध्ये काहीच विकल्प नाही. विविध दृष्टिकोनातून आम्ही पदार्थ बघितल्या, जशा पर्यायी सतत बदलत आहे. या बदलणाऱ्या पर्यायांना जर आम्ही लक्ष केलं तर आम्हाला असं वाटतं की वस्तूचं अनेक रूप आहे, भिन्न भिन्न आकार तिने धारण केलेले आहे. पण या सगळ्या भेदांना गौण करून, बदलांना गौण करून, भेद आमच्या दृष्टीमध्ये न घेता जर आम्ही अभेद एकाकार वस्तूवर नजर टिकविली तर आम्हाला वस्तूमध्ये काहीही अशा तऱ्हेचा बदल दिसत नाही, विकल्प दिसत नाही. म्हणजे निश्चयने हा स्वाश्रित वस्तूचं वर्णन करतो आणि म्हणून कर्ता कर्म असा स्वाश्रितपणा तो त्या ठिकाणी बघतो. निश्चयने हा कार्याच्या उपादानालाच यथार्थ कर्ता मानतो. प्रत्येक कार्य, जसं काल आम्ही बघितलं की 5 समवाय कार्य होत असताना एक त्रिकाली उपादान की ज्याच्यामध्ये कार्य रूप होण्याची त्रिकाली योग्यता विद्यमान आहे. जसं आम्हाला जर पोळी बनवायची आहे तर त्यासाठी गहू हे त्रिकाली उपादान आहे, कारण गव्हातूनच पोळी निर्माण होणार आहे. परंतु लक्षात घ्यायचं आहे की त्रिकाली उपादान कधीही कार्यरूप परिणत नाही. गहू कधीही डायरेक्ट पोळी रूप परिणत होणार नाही. म्हणून त्रिकाली उपादानाला परत आम्हाला जोड द्यावी लागते, ती क्षणिक उपादानाची. म्हणजे ते गहू आम्हाला दळावे लागतील, भिजवावी लागेल कणिक, लाटावी लागेल पोळी, तव्यावर टाकावी लागेल, या सगळ्या प्रक्रिया करावी लागेल. म्हणजे एक एक प्रक्रिया ही पुढच्याची उपादान कारण बनत गेली. यालाच आम्ही म्हणणार आहे क्षणिक उपादान. जर आमचं टार्गेट आम्ही पोळी ठरवलं तर पोळी होण्याच्या आधीची अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट अवस्था हे झालं त्याचं क्षणिक उपादान कारण. तिसरं असणार आहे स्वकाल. म्हणजे त्या गव्हामध्ये देखील पोळी होण्याची योग्यता असण्याचा तो स्वकाल यावा लागतो. आम्ही ड्रमभर गहू आहे, पण पूर्णच्या पूर्ण गहू आम्ही दळत नाही. ज्या गव्हामध्ये तो स्वकाल आला असेल तेच गहू आम्ही घेतो किंवा तेच गहू आमच्या दळणामध्ये आम्ही वापरतो. म्हणजे त्या गव्हाचा देखील तो स्वकाल नियत आहे. तर अशा प्रकारे स्वकाल नंतर पुरुषार्थ की त्याला सामर्थ्य लागलं, आत्मिक बल लागलं, हे त्याचं सामर्थ्य जे आहे याला म्हणायचं पुरुषार्थ.
आणि निमित्त कारण पण लागलं. जसा गॅस लागला, तवा लागला, लाटणं लागलं, पोळपाट लागलं, हे सगळं निमित्त कारण त्या ठिकाणी आहे. आणि हे 5 समवाय जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कार्य घडलेलं आम्हाला दिसतं. म्हणून यथार्थ कार्याचा करता कोण हा प्रश्न जर आम्ही विचारला तर द्रव्यार्थिक नयाने आम्ही एक अभेद वस्तू म्हणू शकतो. पर्यायार्थिक नयाने आम्ही ती विशिष्ट पर्याय त्याचा उपादान करता म्हणता येतो. म्हणून द्रव्यच करता आणि त्याची पर्याय कर्म हे आम्ही बघितलं. हा निश्चय नय आहे. म्हणजे वस्त्राचा कर्तृत्व सुतावर, दागिन्याचं कर्तृत्व सुवर्णावर, घटाचं कर्तृत्व मातीवर, हे निश्चितपणे स्वाश्रित कथन निश्चय नय स्वीकारतो. आणि व्यवहार नय परसापेक्ष वस्तू बघतो. तो म्हणतो की विणकराशिवाय वस्त्र होतच नाही, सुवर्णकाराशिवाय कुठलाही अलंकार बनत नाही. म्हणून व्यवहार नय संयोग किंवा निमित्ताच्या अपेक्षेने कथन करतो. म्हणून हेही कथन कथनचीच सत्य आहे. निमित्त मिथ्या नाही, ते आहेत, पण मूळ वस्तूच्या सत्तेपेक्षा ते भिन्न आहे. म्हणून असत्यार्थ आहे. म्हणून निश्चय नय हा प्रतिषेधक आणि व्यवहार नय प्रतिषेध्य आहे. म्हणून व्यवहार नय जो म्हणतो की सुवर्णकारांनी दागिना निर्माण केला, तर निश्चय नय त्याचा प्रतिषेध करतो, निषेध करतो. तो म्हणतो सुवर्णकारांनी दागिना निर्माण केला नाही, सुवर्णातून दागिन्याची निर्मिती झालेली आहे. आणि असा हा व्यवहार नय प्रतिषेध्य नाकारण्यायोग्य म्हटल्या जातो. व्यवहार नय मूळ वस्तूचं स्वरूप कथन करतो, पण परसापेक्ष कथन करतो. व्यवहार नयालाही स्वतःची गोष्ट सांगायची नाही, व्यवहार नयालाही निश्चयच दाखवायचा आहे. परंतु हा कथन जे करतो ते परसापेक्ष दृष्टिकोनातून करतो. त्याची ही दृष्टी मूळ वस्तूकडेच असते, पण निश्चयाप्रमाणे तो मूळ वस्तू सांगत नाही. व्यवहार नाही, पण परसापेक्षतेच्या आधारावर मूळ वस्तू सांगतो. वस्तू जाणण्यासाठी दोन्ही नय प्रयोजनीय आहे. या दृष्टीने त्यामध्ये प्रतिषेध्य प्रतिषेधक भाव नाही. जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्ही व्यवहार आणि निश्चय नय बघितला तर प्रतिषेधक प्रतिषेध्य भाव त्यामध्ये नाही. मात्र स्वानुभूतीमध्ये निश्चय नय एक मात्र उपादेय आहे आणि व्यवहार नय हे आहे. आणि या दृष्टीने व्यवहार नय हा प्रतिषेध्य म्हटल्या जातो आणि निश्चय नय प्रतिषेधक म्हटल्या जातो. प्रकरण थोडं वेगळ्या अँगलनी आम्ही बघतो आहे आणि हा नेहमीचा मुद्दा आहे. आणि आम्हाला व्यवहार सर्वथा अभूतार्थ म्हटल्या जातो. वास्तविकता तो कथनचित अभूतार्थ आहे. कथनचित संयोगाचं ज्ञान करून देण्यासाठी आम्हाला व्यवहार नयाचं देखील अवलंबन कुठे कुठे घ्यावं लागतं. कारण समयसारमध्ये ज्या गाथा आलेल्या आहेत त्या गाथांमध्ये देखील हे सांगितलेलं आहे की निश्चयाचं जर प्रतिपादन करायचं असेल तर व्यवहाराशिवाय निश्चयाचं प्रतिपादन करता येत नाही. अनार्य भाषेतल्या व्यक्तीला त्याच्याच भाषेमध्ये वस्तुतत्व सांगावं लागतं. त्याप्रमाणे ज्याला व्यवहाराची भाषा कळते त्याला प्रथमतः व्यवहाराच्या दृष्टिकोनातून वस्तुस्वरूप सांगावं लागतं आणि नंतर निश्चयने कथन केल्या जातो. तर हे अशा तऱ्हेचं आमच्या मनामध्ये आम्हाला बसवायला पाहिजे की वस्तू व्यवस्था ही अशा तऱ्हेची आहे. शिवाय व्यवहार नय अशुद्ध आत्म्याचं स्वरूप दाखवितो. जर आम्हाला अशुद्ध आत्मा समजला नाही तर आम्ही शुद्धता कशी प्राप्त करायची किंवा शुद्ध काय आहे
हेही समजू शकत नाही. पहिल्यांदा तर आमची दशा पण आम्हाला समजली पाहिजे, तरच आम्हाला दिशा प्राप्त होऊ शकते. हा आत्मा उपादेय नाही, अशुद्ध नाही. आणि व्यवहार नयानी जे अशुद्ध आत्म्याचं स्वरूप दाखविलं, तर हा अशुद्ध आत्मा उपादेय नाही. तरीही व्यवहार नये आत्म्याच्या वर्तमान अशुद्ध अवस्थेचं वर्णन करतो आणि आम्हाला आमची हेय रूप अशुद्ध अवस्था आहे हे सांगतो. जर आमच्या या दुरावस्थेची जाणीव झाली नाही, तर आम्ही यापासून दूर कसे होऊ? हेय रूप संसारी अशुद्ध दशा त्याचे अस्तित्व पर्याय रूपाने सत्य आहे, असत्य नाही. आणि या दृष्टीने व्यवहार नयाचा विषय सत्य आहे, पण द्रव्य स्वरूप शुद्ध आहे. पर्यायगत अशुद्धता म्हणजे त्रिकाली द्रव्याचं स्वरूप नाही. या दृष्टीने तो असत्य पण आहे. इथे असत्यता याचा अर्थ अनुपादेयता, सर्वथा अभाव हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. याशिवाय इथे एक गोष्ट सिद्ध आहे की आत्मा स्वयं स्वतःच्या विकाररूप भाव कर्माचा करता आहे. जे रागद्वेषादी भाव होतात आहे, याचा करता कोण? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता, त्याचं उत्तरही बघितलं होतं. जे रागाचं स्वामित्व जो स्वीकारतो असा अज्ञानी जीव याचा करता आहे, आणि जो रागाचं स्वामित्व स्वतःकडे घेत नाही असा ज्ञानी मात्र अकर्ता आहे. हे जरी असं स्थूल दृष्टीने कथन आलं, तरी पर्याय दृष्टीने जेव्हा आम्ही बघतो तेव्हा राग होतो कुणात? रागाचं उपादान कारण कोण? तर रागाचं उपादान कारण जीवच आहे. म्हणून हा विकार रूप भावांचा करता आहे. वर्तमान जे परिणाम होतात त्याला स्वयं त्याचा तोच जबाबदार आहे. जर त्यानेच आपल्या यथार्थ ज्ञानाचा उपयोग करून परपदार्थ, शरीर, राग आदी भिन्न मानून आत्म्याच्या ज्ञान दर्शन स्वभावाला जाणेल, तर तोच विकारापासून सुटून सम्यक दृष्टी बनू शकतो. या निर्मल पर्यायीचा पण आत्माच करता आहे. पुद्गल कर्माचा करता आत्मा आहे. हे अनुपचरित व्यवहार नयाचे कथन आहे आणि हे परसापेक्ष कथन आहे. म्हणून आत्म्याने परकर्तृत्वाला उपचरित कथन समजून, म्हणजे परकर्तृत्वाचं जे कथन आलेलं आहे, मी पराचा करता आहे, किंवा सुवर्णकार म्हणेल मी दागिन्यांचा करता आहे, असं हे परकर्तृत्वाचं कथन हे उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे असं समजून स्वकर्तृत्वाला यथार्थ मानून रागादिकांचे कर्तृत्व सोडून स्वतःच्या वितराग परिणतीचा यांनी करता बनायला हवं आहे. दरब कर्म करता अलख यह व्यवहार कहाँ हूँ. द्रव्य कर्म हा आत्मा करतो हे व्यवहार नयानी म्हटलं आहे. आणि कोणता व्यवहार आहे? तर अनुपचरित असद्भूत व्यवहार. हा जीव द्रव्य कर्माचा करता आहे हे म्हणणं म्हणजे अनुपचरित असद्भूत व्यवहार नय आहे. निहचो जो जैसे दरब तैसो ताको भाव. निश्चयाने तर चेतन भावाचा करता चेतन आहे आणि अचेतन द्रव्य कर्माचा करता अचेतन कर्माण वर्गणा आहे. अशा तऱ्हेने हा कलश आपण बघितला. आणि यानंतर हीच गोष्ट गाथांमध्ये आचार्य त्या ठिकाणी सांगत आहे. गाथा आहे 349 पासून 55 पर्यंतच्या गाथा या ठिकाणी आम्हाला बघायच्या आहे. आणि याच्यामध्ये सुवर्णकाराचं, शिल्पकाराचं उदाहरण दिलेलं आहे. जहसी पियोदुकम्मम उवदिनयसोदुतम ओहोदी
तह जीवो वियकम्मं कुवदिनयतम् ओहोदि जह सप्युदकरणेहिं कुवदिनसोदुतम् ओहोदि तह जीवो करणेहिं कुवदि नयतम् ओहोदि जह सिप्पियोय करणानि गिण्हदि न सोदु तम ओहोदि तह जीवो करणानि यगिन्हदि नयतम् ओहोदि जह सिप्पिदुकम् फलम् भुञ्जदि नयसोदुतम् ओहोदि तह जीवो कम्म फलम् भुञ्जदि नयतम् ओहोदि एवं व्यवहारस्य वक्तव्यं दर्शनं समासेन सुनिश्चयस्य वयनं परिणामकदं तुजं ओदि जह सिप्योदुचेट्टं कुवदिहवदीयतः अण्णनोसो तह जीवो वियकम्मं कुवदिहवदीय अण्णनोसो जह चेट्टं कुवन्तो दुसप्यो निच्युदुखिदो होदि तत्तोसिया अनन्नो तह चेतंतो दुही जीवो. या गाथांमध्ये कर्ता कर्म आणि भोगता भोग्य भावासंबंधी निश्चय आणि व्यवहार नयानी स्पष्टीकरण केलेलं आहे. जे आता आम्ही बघितलं व्यवहार नय आणि निश्चय नयाचं स्पष्टीकरण या सर्व गाथांमध्ये कर्ता भोक्ताच्या संबंधामध्ये आलेलं आहे. ज्याप्रमाणे सोनार वगैरे कारागीर शिप्पियो आभूषणादी कर्म करतो, परंतु तो आभूषणादी कर्मांशी तन्मय होत नाही. कारण ते आभूषण हे पर आहे, हा सुवर्णकाळ त्याच्याशी तन्मय होत नाही, एकरूप होत नाही. त्याप्रमाणे जीव देखील पुद्गल कर्मास करतो, तथापि त्या कर्माशी तन्मय होत नाही. आचार्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे कुंद आचार्यांचं, की व्यवहारामधली उदाहरणं देतात आणि त्या उदाहरणावरून आचार्य सिद्धांताचं प्रतिपादन करतात. जसं आमच्या नेहमीच्या प्रसिद्धीचं उदाहरण आम्ही सुवर्णकाराचं वस्त्रकाराचं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे सुवर्णकार आभूषण करताना आम्हाला दिसतो, पण तो त्याच्याशी तन्मय होत नाही, एकरूप होत नाही. त्याप्रमाणे हा जीव देखील पुद्गल कर्मास करतो, परंतु त्या कर्माशी तो तन्मय होत नाही. पुढे सांगतात की ज्याप्रमाणे शिल्पकार हतोडी वगैरे उपकरणांनी कर्म करतो, त्याला करण लागतं, साधन लागणार आहे, त्या साधनांनी ते कर्म करतो, परंतु त्या त्या उपकरणाशी तो तन्मय होत नाही. त्याप्रमाणे जीव देखील मन वचन काय वगैरे करणांनी कर्म करतो. त्याचं जे कर्म जीवाचं होऊ लागलेलं आहे, एक तर मनकृत आहे, वचनकृत आहे किंवा काय कृत आहे, अशा तऱ्हेने तो कर्म करताना आम्हाला दिसतो, परंतु आचार्य म्हणतात तो त्याच्याशी तन्मय होत नाही. जसं सुवर्णकाराचं साधन जे आहे हे त्याच्यापासून दूरच असतं, वेगळंच असतं, त्याप्रमाणे मन वचन कायेची जी क्रिया आहे, हे करण जे आहे हे देखील जीवापासून भिन्न आहे. तसंच ज्याप्रमाणे शिल्पकार कर्णाचे ग्रहण करतो, परंतु तो त्याच्याशी तन्मय होत नाही, याप्रमाणे जीव मन वचनादी करणांचं ग्रहण करतो आणि त्याच्याशी तन्मय मात्र होत नाही. शिल्पकार ग्रहण करतो, हातोडी वगैरे घेतो, परंतु तो त्याच्याशी तन्मय होत नाही. त्याप्रमाणे मनवचन कायेचं ग्रहण करतो हा, पण त्याच्याशी हा तन्मय होत नाही. ज्याप्रमाणे शिल्पकार आपल्या आभूषणादी कर्मांचं फळ भोगतो आणि तो तन्मय होत नाही, त्याप्रमाणे हा जीव कर्मफलाला भोगतो आणि त्याशी तन्मय मात्र होत नाही.
याप्रमाणे व्यवहाराचा अभिप्राय संक्षेपाने सांगण्यायोग्य आहे. परंतु निश्चयाचं कथन ऐका, जे आपल्या परिणाम विषयक आहे. हे तर व्यवहार नयाचं कथन झालं अशा प्रकारे. परंतु आता निश्चय नयाचं कथन कसं आहे? ज्याप्रमाणे शिल्पकार नाना चेष्टारूप कर्म करतो आणि त्या क्रियांपासून अनन्य एकरूप असतो, त्याप्रमाणे जीव देखील आपल्या परिणामरूप क्रिया कर्म करतो आणि त्या आपल्या कर्मासह तो अभिन्न अनन्य असतो. याप्रमाणे विविध चेष्टा करणारा शिल्पकार हा नित्य दुःखीत होतो आणि दुःखापासून अन्य नाही. म्हणजे दुःख त्यालाच झालेलं आहे, त्याच्याशी तो अनन्य आहे, एकरूप आहे. त्याचप्रमाणे क्रिया करणारा जीव देखील दुःखी होतो. गाथा तर आपण वाचल्या, गाथाचा साधा अर्थ आपण पाहला, पण यावरची आपण टीका आणि विवेचन उद्याच्या याच्यामध्ये बघणार आहोत. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोए सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.